महत्वाची बातमी सोलापुरातून। सैराट फेम अरबाज शेखचं नोबल हॉस्पिटलवर आरोप आहे। अरबाजच्या वडिलांवर उपचार सुरू आहेत, मात्र रुग्णालयाकडून लूट होत असल्याचा आरोप त्यानं केलेला आहे। या आरोपांच्या नंतर अन्न आणि औषध प्रशासन विभागाची टीम हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आहे। नोबल हॉस्पिटलचे मेडिकल सील करण्याचे आदेश देण्यात आलेत। अरबाज शेखनं केलेले आरोप चुकीचे आहेत। सोलापूरमधल्या नोबल हॉस्पिटलचे स्पष्टीकरण आहे। नोबल हॉस्पिटलमधील या मेडिकल स्टोअरला मी व्हिजिट केलेलं आहे। त्याच्यामध्ये औषध याच मेडिकलमधून घेतलं पाहिजे या या प्रकारचा किंवा याच्या व्यतिरिक्त कोणत्याही परवानाधारक मेडिकलमधून घेऊ शकतात अशा प्रकारचा या ठिकाणी फलक प्रदर्शित केलेला नाहीये। हे मान्य आयुक्तांचं जे परिपत्रक होतं त्याचं उल्लंघन दिसून येते। पेशंटला कोणत्याही पेशंट किंवा त्याच्या नातेवाईकांना प्रिस्क्रिप्शन दिलं जात नाहीये आणि त्याच्यानुसार इथं औषध विक्री त्या संदर्भातले सर्व पुरावे मी माझ्या तपासणी अहवालात नोंद करून घेतलेले आहेत। प्रथमदर्शनी ही जी काय उल्लंघन आढळलेली आहेत ती जन आरोग्याच्या आणि जनस्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत घातक असल्यामुळे मी आज या दुकानाला तात्काळ औषध विक्री बंद करण्याचे आदेश देतोय। त्या माणसाला हे पण सांगितलं सर 20-20 दिवस चालणारा पेशंट आहे, तर ते शेवटी त्याला आपण असं पण करावं लागणार काय की बाबा हॉस्पिटलचे नुसतं वॉर्डच्या चार्जेसमध्ये आपण त्याला आयसीयू ठेवू सर, तुमचं रिलेटिव्ह आपण करू। हे सगळं बोलणं झालं, पण त्या माणसाने परत माझ्याकडे येऊन त्याला काय जे काय कोण बोललं असेल, आमचे काय समजा कोण काय बोललं असेल त्याला, तर त्या माणसाने माझ्याकडे यावं। मी सकाळी बोलून गेलो असेल, जे काय झालं असेल मला माहीत नाही, पण ते आता त्यांनी डायरेक्ट व्हिडिओ केला, व्हायरल केला, काय नाही। आता आजकाल कोणी करतं ना साहेब। काल तुम्ही बघितलं ना डोंबिवलीमध्ये काय झालं, मारहाण झाली। आता का झाली त्याचं काय आहे का, लोकांना जे हे आहे ठीक आहे, आता त्याला मी काय म्हणू शकत नाही का केलं।